हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे कड्यावरील श्री गणपतीचं देवस्थान जे आंजर्ले गावात आहे. त्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे वारुळामध्ये कसं मंदिर प्रकट झालं आहे. स्वयंभूवी मंदिर तुम्हाला दाखवणार आहे. तर ह्या मंदिराचं वैशिष्ट्य देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. तर कम्प्लीट व्हिडिओ वॉच करा, मध्ये स्किप करू नका. आणि जर व्हिडिओ आवडलास तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. सो प्लीज वॉच दिस व्हिडिओ कम्प्लिटली. स्टे ट्यून. Hello guys, welcome to my channel, welcome to another vlog. So today I am here at my native place, जैसा मैंने आपको बोला था. But अभी हम लोग यहाँ पे आहे आंजर्ले मध्ये कड्यावरचा गणपती बघायला. And the atmosphere you can see it's too nice. और मैं आपको लेके चल रही हूँ यहाँ से कड्यावरचा गणपती बघायला. The place, location is very peace, the atmosphere is very calm, and once you come over here you will realize that कितना आप nature से जुड़े हुए हो and everything. So I am too happy and I am excited as well. तो आप भी अगर आना चाहो तो प्लीज़ आ सकते हो. The view is good, everything is nice. My mother is taking OT from here. जैसा भी देखा अभी OT घेतली आहे आम्ही गणपती बाप्पाला द्यायला. And Ajna is here. So let's take you to the main spot. मी आता बॅक कॅमेराकडून तुम्हाला दाखवते कसं काय आहे, कसं यायचं कसं जायचं ते तुम्हाला मी पप्पांकडून सांगेन. ओके, नाव आय शो यू द मेन स्पॉट. कितना 50 रुपये. ये तुमने शूटिंग यूट्यूब चॅनल सांगते ना. ताईकडून आम्ही आता ओटी घेतली आहे. अभी देने का ही है ना वहाँ पे. पैसे 50 नाही ना आधी बघ फुल पण तू आदने पुरचं. सो गाइज, ये आहे कड्यावरील श्री गणपती देवस्थान आंजर्ले. येस, यू हॅव हर्ड इट करेक्ट. तर मी माझं गाव आहे कळंबट, दापोली तालुका, दापोली करंबट मधलीवाडीमध्ये. तर तिथून आम्ही ऑटो रिक्षा बुक केलेली हे सगळं परिसर फिरायला. तर पहिला आमचा जो स्पॉट होता तो होता कड्यावरील गणपती जो आहे आंजर्ले या गावात. मला वाटतं माझ्या गावावरून कमीत कमी 20 ते पाऊण तास लागला असेल तिथपर्यंत पोहोचायला. बाय रोड आम्ही गेलो. ओके, खूप चांगलं असं हा ठिकाण आहे. मंदिर खूप स्वच्छ आहे. तिथे पोचल्यावरच मला एवढी शांती आणि प्रसन्नता भेटली. या मंदिराची वैशिष्ट्य म्हणजे इकडे तुम्ही वेस्टर्न कपडे घालून येऊ नाही शकत. जर तुम्हाला यायचं असेल, दर्शन घ्यायचं असेल गणपती बाप्पाचं, तर तुम्हाला कल्चरल कपडे घालावेच लागतील, क्लोथ्स घालावे लागतील. इन द सेन्स जे महिला असतील त्यांना तुम्ही साडी किंवा पंजाबी वेशभूषामध्ये तुम्ही येऊ शकतात. आणि जर पुरुष असतील तर धोतर या फिर फुल शर्ट पॅन्टमध्ये एक प्रॉपर कल्चर, एक डिसेंट ड्रेस कोडमध्ये तुम्ही या. कारण की तुम्ही या जेव्हा ठिकाणी येतात ना, तर ॲक्च्युली इट्स देअर की खूप सारे पर्यटक म्हणजे टुरिस्ट पीपल्स येतात हे सगळ्या स्पॉटवरती, पण ते कल्चर जपत नाही. तर आपण जर सुरुवात केली तर ऑब्व्हियसली आपल्याला बघून तेही देखील जपतील. आपण वेस्टर्न कल्चर इकडे आणलं इंडियन कल्चरमध्ये, पण आपलं इंडियन कल्चर आपण विसरत चालू. कारण की आता आपल्याला कम्फर्ट पाहिजे असतो नेहमी, की हां आम्ही किती कुठल्या याच्यामध्ये कम्फर्टेबल आहे ते. पण असं करू नका. या अशा ठिकाणी चांगल्याच वेशभूषामध्ये जा. नंतर इकडे गणपतीचं पहिलं पाऊल देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे. म्हणजे गणपतीचं पहिलं पाऊल या ठिकाणी गणपती बाप्पाने टाकलं असं हे म्हणतात. तर तेही देखील मी शूट करून तुम्हाला ॲक्च्युली बघणारच आहात तुम्ही यापुढे. इकडे शूट करायला अलाउड नव्हतं, तरी देखील मी शूट करून तुम्हाला सर्वांना दाखवलं आहे. सो प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. नेहमी एक यूट्यूबरला हेच पाहिजे असतं. यूट्यूबर ह्या 3 गोष्टीचाच भुका असतो: सबस्क्राईब, लाईक आणि शेअर, आणि तुमचा प्रेम, प्रतिसाद. तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही गणपती बाप्पाचे भक्त असाल आणि तुम्हाला हे दर्शन होत असेल तर नक्कीच गणपती बाप्पा तुम्हाला आशीर्वाद देत असतील आणि तुमचे सर्व काही मनोकामना आहेत ते पूर्ण हो. फक्त तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे. लाईक करायला विसरू नका आणि गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. हा आहे प्रसाद तुम्हाला सर्वांना. आणि बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
सो यानंतर आम्ही गेलेलो पहिलं पाऊल गणपती बाप्पाचं शोधायला. तर ते मंदिराच्या थोड्याशा फार पावलाने चालण्यातच मिनिटातच आहे. ओके, सो खूप चांगलं असं हे स्थान होतं, प्लेस. इट वॉज टू नाईस गाईज. इट वॉज टू काम, पीस, अँड आय वॉज फिलिंग की यार मला जावं असंच वाटत नव्हतं. समोरच असा समुद्र दिसत होता आणि नेचर, ग्रीनरी, म्हणजे तिकडची जी हवा होती ना, त्या हव्यामध्ये एवढी पॉझिटिव्हिटी होती ना गाईज, मी काय तुम्हाला सांगू. एवढं प्लेझंट वाटत होतं आतून, म्हणजे सगळं काही म्हणजे विसरून, मी मुंबईत जे काही असं ना ते विसरून तिकडे एकदम 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 रुळली होती. अँड आय वॉज फिलिंग सो नाईस ओव्हर देअर. अँड इट्स टू नाईस बिकॉज every time I just will suggest to you guys कि whenever you feel low or whenever you feel something is not happening good with you, so या अशा ठिकाणी जा. कारण की असं म्हणतात की where there is a nature always observe negative energy from your end and it source you a positivity. Okay, so we take a good oxygen from the air, that's right. तो obviously हमको अगर कुछ भी issues हो ना, तो नेचरच्या सानिध्यात तुम्ही जा, युनिवर्सला तुम्ही सोपून टाका तुम्हा स्वतःला आणि मग बघा तुमच्यामध्ये काय बदल होतोय ते. ओके, इथे या आतमध्ये हे आहे गणपतीचं पहिलं पाऊल, तुम्हाला दिसत असेल. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आमचं अहोभाग्य की आम्हाला इथल्या कड्यावरच्या गणपतीचं जिथे आगमन केलं गणपतीने, तिथे पहिलं पाऊल या ठिकाणी टाकलं. त्या पावलाचं पण दर्शन आम्हाला झालं. बघू शकता तुम्ही. So the scenario over here. धूप है. ओशन है. See guys, this is how the place and the location is. कहाँ पे है ये? आंजरेले में ना? अंजारला. अंजारला कड्यावरचा गणपती. अंजारला कड्यावरचा गणपती. यहाँ पे अलाउड नहीं है वैसे शूट्स करने का, बट मुझे जितना पॉसिबल है मैंने शूट करके आपको शो कर दिया है. सो इफ़ यू लाइक दिस वीडियो प्लीज़ लाइक, शेयर, कमेंट एंड सब्सक्राइब टू माय चैनल. और यहाँ पे लोकेशन में दिखाओ कितना अच्छा लग रहा है. मन कह रहे यहाँ पे ही रह जाओ यार. तो प्लीज बंगला बना ले इधर. यहाँ पे द ओशन देखो, यहाँ पे समुद्र और ट्रीज, ग्रीनरी, हरियाली. तर गाइज यानंतर आम्ही गेलो हर्णय बंदरला. येस, यू हॅव हर्ड इट राईट, हर्णय बंदर. तर दापोलीमध्ये ना असे खूप काही ना फिरण्याची जागा, त्यात हर्णय बंदर पण देखील येतं. पण इकडे काय झालंय ना, इथे मच्छी मार्केट झालंय, नेमका मच्छी मार्केटच झालं आहे. हे जे टुरिस्ट स्पॉट्स प्लेसेस तुम्हाला मी सांगते ना, जसंच कड्यावरील गणपती, मग चंडिका देवीची गुफामध्ये आहे, त्यानंतर आहे आपला मुरुड बीच आणि हे हर्णय बीच. आता हे हर्णय बीच राहिलं नाहीये, इकडे पूर्ण मच्छी मार्केट झालाय. तर वास नुसता सुटला तर मच्छ्यांचा. मग मी रिक्षावरून उतरली नाही, म्हणजे रिक्षाने फिरवा बाबा, इथे उतरणं बघण्याचं काही आहेच नाही. आमची भांड्याची खाडी पण अशीच आहे, तर आम्ही इथे रिक्षानेच गेलो. पण सी द सिच्युएशन ओव्हर हिअर, बीचेसचं सिच्युएशन बघा. इकडे येऊन माणसं येतात, खातात आणि तिकडेच टाकतात. तर हे करू नका, जरा स्वच्छता राखा. A few hours later. नवीन काय आलीस काय तू ढगातून? कोण काय कशी? वारुळाचं मंदिर, कांजरकर देवी. आणि हे काय? देवी हे स्थान आहे. ते हे वारुळामध्ये देवी आहे, कांजरकर देवी. पूर्ण वारुळामध्ये प्रकट झालेली देवी आहे, कांजरकर देवी. आणि स्टोरी काय इसके बिहाइंड का? हे पहिल्यापासूनच हे वारुळ तसंच आहे आणि ह्या वारुळामध्ये ही देवी प्रकट झालेली आहे. मग थोडासा जीर्णोद्धार करून हे आता मंदिर नवीन स्वरूपात बांधण्यात आलं आहे. पण किती काही ऊन, वारा, पाऊस याचा काही वारुळाला इफेक्ट होत नाही आणि जे आहे तसंच आहे ते. So the surroundings guys.
म्हणजे कसं नवलच वाटतं, वारुळातून देवी उत्पन्न झाली म्हणजे प्रकट झाली, एक नवीन नवीन बघायला मिळतं ना. 15 minutes later. Now we are at Murud Beach, Asut, and see the location. People आ रहे हैं यहाँ पे, सब फुल टूरिस्ट प्लेस ही है और यहाँ पे आके बनाना राइडिंग एंड बोट राइडिंग सब कर रहे हैं. धूप बहुत ज़्यादा है, शाम के टाइम में और मज़ा आएगा. बट स्टिल पीपल आर देयर इन दिस सी एरिया एक्सप्लोरिंग, मज़ा मार रहे हैं. अच्छा प्लेस है, जस्ट लाइक गोवा, इट्स सिमिलर टू गोवा, नथिंग मच ऐसा एक्सप्लोरिंग जैसा न्यू ऐसा कुछ नहीं. बट थिंक है कि एटमॉस्फेयर हर प्लेस का, हर चीज़ का अलग होता है. सिमिलरली यहाँ पे भी वैसा है. आई विल शो यू वन थिंग.